घमेंड लई दिवस चालत नाही. एक वाक्य सांगा, जगासाठी तुम्ही अजिबात चिंता करू नका. आपल्याला हे जग सुंदर पाहण्यासाठी तरी सुखी जगा. काय मत आहे तुमचं? आपल्यासाठी काळजी घ्या. झाल्यावर काही नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून एक आता हे उगाच आपण म्हणतो वा मला मित्र आहे माणुसकी आहे, झाल्यावर कळतं. जी वाजीत आणली ती सुद्धा हॉस्पिटलमध्ये येत नाही. नवरा ॲम्ब्युलन्स टाकला का ती पप्याचा बापाही नाही लागा. काय म्हण लक्षणं थोडी आहेत. लक्षणं थोडी आहेत. सर्दी होणं, ताप येणं, सर्दी होणं, ताप होणं, ताप येणं, खोकला येणं ही लक्षणं आहेत. वासनं येणं लक्षणं आहेत. जाऊ तिकडं. 4च औषधं आहेत. मास्क वापरणं, अंतर ठेवणं, सॅनिटायझर वापरणं, हात धुणं. पण पाया पडतो कोरोना झाल्यावर होऊ नये कोणाला. अक्षरशः माणसं ज्यांना कोरोना झाला महाराज फक्त लोक माईकवर कौतुक करतात, नाही तर ज्यांना झाला महाराज त्यांना वाळीत टाकल्यासारखी लोकांनी वागणूक दिली. काय मत आहे तुमचं? नाही दिली नाही. त्यांना भाकरी सुद्धा लोकांनी कागदात दिल्या. कागदा सगट खाय. आणि जे नीट होऊन आले त्यांच्याशी सुद्धा लोक नीट बोलत नाहीत. नाही नाते गोते सगळे संपले. हे फक्त म्हणायचं राहतं. एकदा पॉझिटिव्ह निघले हो, बायकू नाही फिकू नाही. 1.5 तास प्रियशी प्रिय कशाशी गप्पा आणते. 1.5 तास पागल. आणि त्याला म्हणते तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयाची धडधड ऐक. तो म्हणला पण मी पॉझिटिव्ह निघलो ना. मग उलट तिकडं काय करायचं नाही. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे प्रेम बीम ह्या गोष्टी फक्त डिपेंड्स अपॉन मनी. माणसं म्हणतात बा त्यांचं प्रेम आहे. पागल आहे तू, पागल. दरिद्री आहे दरिद्री तू. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपण इतके नादान नाही की एवढं सुंदर हृदय कोणाला द्यावं. मग काय पागल बिगल आहेत का काय? या हृदयात देव राहतो. देव. त्या शिमडीचा फोटो काय आठवतो बावळा काय? इश्क ही मेरी जिने कान फाडा. काय प्रेम काय कळत रताळ्या. नाही लव इज ए मनी. पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. या जगात 2च माणसं असे आहेत का विदाऊट पैसा प्रेम करतात. एक देव आणि 2 संत. बाकी प्रियशी कोणत्या आता इथे 2-3 प्रियकर बसले. सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. हुशार आहे ती. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खाती एकटी. तर एक कांडी चूक इथे. आणि याला म्हणलं तुला घे. इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर काय इंटरेस्ट घेतो. पैसे असल्यावर बाकडे खाशील तू. काय कायच काय आलंय महाराज. ह्या सगळ्या लबाड्या आहेत महाराज. हो आणि पाया पडून सांगतो हसत जगा. पण कोरोनाची काळजी घेतलीच. आजच्या कीर्तनातला पहिला संदेश, वाईची गोष्ट लांब आहे. एक तर होऊच नाही. पण ते झाल्यावर काय होईल याच्यापेक्षा न होण्यासाठी काळजी घ्या. आणि पुढची गोष्ट आहे, शरीर एकदाच आहे. मजा नाही झाल्यावर. काळजी घ्यायला काय हरकत नाही. आणि परत कोरोना का वाढला ह्या 2-3 दिवसात? लोक बेमालूम झालती या 2-3 महिन्यात. तिकडे नका लक्ष देऊ. ते नको त्याला मार्केट दिलं का ते फुगत असं राहत. येडं म्हणून सोडून द्यायचं, चालू द्यायचं. म्हणजे दारुड्या रस्त्यानं चालला डुलत फुल प्याला आणि लगविला बसला. त्याला उठताच येणं. वाकला तो आरडायला लागला. मी वाकडा झालो. 2-4 जण पेल होते. त्यांनी डायरेक्ट हॉस्पिटलला नेला. 3ऱ्या मजल्यावर उचलीत नेला. वाकडा झाला. डॉक्टर म्हणले अजिबात काही टेन्शन घेऊ नका. त्याला गोळ्या नको, सलाईन नको, काही नाही. त्याला फक्त घाईघाईमध्ये शर्टाचं बटन, पायजामेच्या बटन. त्यामुळं वाकलं ते. त्याच्यात काय 2 दारुडे रस्त्याने डुलत आले. प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसरा म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामा द्यायला नाही. काय करता काय?
माऊलीनं ओविलेली जयाचे ऐक धड नाही, जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशी काय. हसत हसत जगा ही काळाची. अजून रोग येणार आहेत, आता हे चालूच राहणार आहे. आता कोरोना गेला होता, पण तुमच्या माझ्या खोडीमुळं आला. आणि आता तरी चांगलं आहे, दुसरी आली नाही लाट, आणि येणारही नाही. आली तर असतं हापाठ्याय राहिला नसता इथं. आता अजूनही रोग येणार आहेत, अजून बऱ्याच लोकांना रोग होणार आहेत. कोणते ऐका, 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे डोळ्याला 4 दोष आहेत. एज्युकेटेड लोक कोणी शिक्षक विषयक असल्यानं सांगा. 4 रोग आहेत डोळ्याला. निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, दृष्टी सातत्य, दृष्टी वैमश्य. त्याला काही अंतर्वंगाचा भिंगाचा चष्मा आहे आणि काहीला बहिरोकर भिंगाचा चष्मा आहे. पण तुम्हाला डोळ्याचे आजार होण्याचं कारण काय? डोळ्याच्या मध्यभागी जो पांढरा भाग आहे जो फिरत असतो त्याच्यावर मोबाईलमुळे दृष्टी एकत्रित झाल्यामुळं ताण आला. हा किंवा नाही? हा, ते खोकं जे आलं नाही ना 5-6 हजाराचं, पागल झाली लोक. बधीर एकटेच बसत्या मोरीत, सिमेंटच्या नळीत, येड्या बाबळीत. आणि त्याच्यामुळं काय झालं आहे का? एका मिनिटात सांगू एका मिनिटात सांगू. त्यामुळं माणसांमधला संवाद कमी झाला आहे. संवाद कमी झाला, आणि संवाद कमी झाल्यामुळं माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली. परिणाम, माणसं तणावात आहेत, टेन्शनमध्ये. आणि मोबाईल वापरणाऱ्याला इतकं टेन्शन आहे, त्यांना जेवायचं ध्यान नाही, झोपायचं ध्यान नाही, पागलच येते. काही कीर्तनात जरी बसले ना 60% खलास, पागल असते. एसटीच्या जवळ गेला आणि खाली उतरला, मोला बाला गाडी गेली हो. आणि त्याचे परिणाम आहे का सांगू एका मिनिटात. संवाद कमी झाला आहे, आणि संवाद कमी झाल्यामुळे माणसं तणावात आहेत. काय माझे तणाव. आणि यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. झोप नाही. मोबाईल वापरणाऱ्या माणसाला झोप नाही, संवाद नाही, झोप नाही. आणि झोप नसल्यामुळं त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. आणि त्यांनी औषध शोधून काढलं झोप येण्यासाठी, क्वार्टर. टेन्शनला औषध क्वार्टर. हे औषध नाही, टेन्शनला एकच औषध आहे, टाटा मेट्री, निरा 71, राऊंड अप, गोल, पॉवरफुल औषध, टेन्शन मुक्त. आणि यांनी हा विनोद नाही महाराज, यांनी काय केलं, झोप यावी म्हणून क्वार्टर सुरू केली. परिणाम काय झाला, झोपेचं तर वाटवलं झालं, पैसे तर संपले. मग यांनी चोरी करायला सुरुवात केली. पैसे कमी पडल्यामुळं मग ते चोर झाले, आणि 2-3 चोर यशस्वी झाल्यामुळे ते कट्टर चोर झाले. खुनाची सुपारी घेण्यापर्यंत गेले. मोबाईलचा ॲप उघडला, दुस्ती झाली मोबाईलवर. कोणाची लबाड बोलायचं नाही, कोणाची ओळख नाही, पाहिली नाही, शील नाही, कुळ नाही, खानदान नाही, किती जणांचं वाटोळं केलंय तपास नाही. पण आपण नादी लागलो, आणि ज्यांच्या नादी लागलो त्यांनी ओळखून घेतलं हे पागल आहे, रिकामं करायला हरकत नाही. हे लुटून हाणलं. याच्याकडे पहिला होता मोबाईल, त्याच्यात हे होतं पेनेमुळं ते लागलं होतं चोऱ्या करायला, त्याच्यात ते लागलं नादी. घराण्याची लाज नाही, कुळाची लाज नाही, आईबापाच्या इज्जतीचा विषय नाही, त्यांना त्याची इज्जत गेल्याची काही लाज नाही. त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पटापट तुम्हीच बोला, मी काही म्हणत नाही. पळून जाण्याचा निर्णय घेतला. पळून जाणाऱ्या माणसांना भविष्य नाही, त्यांना 2-3 एकर जमीन नाही, झोपायला जागा नाही, फ्लॅट नाही, गाडी नाही, फक्त चमड्यावर प्रेम करून पागल झालेली मंडळी. आता माह्यापुढे बसलेले 7-8 जण आहेत. आत्ता मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. नाही, आणि मग पैसे कमी पडले, प्रेम कमी झालं. हिनं त्यानं हिच्या ठेवून दिली. तिने तिच्या पहिल्या प्रियकराला फोन लावला. तो म्हणला कवाई आहे, मी मोकळाच आहे.
मग हा मोकळा झाला, क्वार्टर प्यायला लागला, एक दिवस मिळाला आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का मी 10व्यात? तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? असे बर्बाद झालेले 10-15 जण आहेत इथं आत्ता. आपल्या चष्म्यातून नाही सुटत. मी असं नजरेनं माणूस पाहिला तरी सांगणार. विनोद समजू नका. दुसरं वाक्य कीर्तनातलं सांगतो. पहिलं वाक्य कोरोनाची काळजी घ्या आणि दुसरं वाक्य मोबाईलचा वापर कमी करा. चुकीचे ठे आणि त्यामुळं बराचसा कार्यक्रम कमी करा ना. हे आम्ही वापरीतच नाही. काय फरक पडला? काय फरक पडला? काय लय किंमत वाढते काय? माझा तर 2300 रुपयाचा मोबाईल आहे. 4 वर्ष झाली. 4 वर्ष तो बिघडलाच नाही अजून. आणि 1200 रुपये खर्च आहे त्याला वर्षाचा. 4 वेळाच कार्ड टाकतो 300 आणि तो सेकंदावर लावेल. हॅलो, एकच सेकंद बोलणार तुम्ही माझ्याशी. कुठे आहे? काय उलट तिकडं काय कुठलं? हा विनोद नाही ना, पागलपणाचं लक्षण झालं. कमी करा ना. आत्तापर्यंत जे मांडले ते मुद्दे काळाची गरज आहे आणि व्हायलाच त्याला कॅपॅसिटी पाहिजे महाराज. त्याचं उत्तर सांगतो महाराज. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या गोष्टी हसायच्या. मोबाईलमुळं माणसं सायकोलॉजिकली अनफिट झाली. ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला कमी झालंय आणि थिंकिंग पॉवर जास्त झाली. हाय विचार आणि मेंदू भरमिष्ट. मोबाईल नसलं तर माणसं खिशवाणी चालत आहे. बरं बोलत आहेत काय? हॅलो हॅलो, कुठे नदी वय जळतो येतो. पागल नाही तर. बरं बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. हॅलो हॅलो, अरे नाही बोलत तू, बंद कर. हॅलो 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 हॅलो. आता इकडे लाव. काय नालायक माणूस. रेंज आहे. बोल काय बोलायचं. नाही तरी गेला जन्म. काय काळजी करायची नाही. मला जनार्दन स्वामी भेटले, माझ्या डोक्यावर हात ठेवला. पण हे चांगलं बनवा, बाहेरचं होवं अथवा न हो. पण इथं शब्द आलाय चित्त. चित्त या शब्दाचा अर्थ असा आहे अंतकरणाला 4 कप्पे. जरा एज्युकेटेड लोक असले तर ध्यानात येईल. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला जर कमी झालं तर एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. मग एकाने मला विचारलं अटॅक काय येतो? तुम्हाला सांगूनच टाकतो. आपल्याकडे सगळं भांडवल आहे. हां, अटॅक काय येतो तर त्याला कारण सांगतो. प्रत्येक माणसाला 2 मेंदू आहे. लहान मेंदू आणि मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहेत. दुर्लावरण आहे, जालावरण आहे, मध्यावरण आहे. मेंदूच्या मध्यभागी हा जो टणक भाग आहे याला प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ म्हणतात. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला कमी पडलं की हाय थिंकिंग होते, विचार वाढतात. आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी, व्हाईट ब्लड कॉर्पसेस अँड रेड ब्लड कॉर्पसेस, तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी पडलं का रक्तपुरवठा खंडित होणं म्हणजे अटॅक. आणि तो अटॅक शिरा चॉकअप झाल्यामुळं अटॅकला जॉईन, ज्याला अटॅक आला त्याला पॅरालिसिस होतो. आणि परत ध्यानात ठेवा, पॅरालिसिस हा रोग नाही. काही डोक्याला येत नका कोणीकडे. पॅरालिसिस का होतो तर तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या मुळातच लोकांच्या कमी. आता खरं सांगू का मला, तुम्हाला मला खायलाच नाही. आता हे फक्त जगायपुरतं अन्न आहे आपल्याला. काय म्हणणं आहे तुमचं? सकाळी 2 चपात्या खातोय, संध्याकाळी 2 खातो, 4 चपात्या वेळभर खातो, पाववाडा खातो सकाळी, दुपारी येताना आमलेट खातो. काय खायला काय त्याच्यात? दूध नाही असलं तर पिशीतलं दूध म्हणजे काहीच नाही. आणि आहार नसल्यामुळं थिंकिंग झालंय जास्त आणि ब्लड झालंय
कमी. लोकांना खायला नाही, मला काय खायला. आता हे तुम्हाला अवघड, तुम्ही आम्हाला घालते म्हणून, नाही तर काय खायला. आणि रक्त कमी पडलं का डिसीज वाढतात. मग तुम्ही या 10 महिन्याचा अभ्यास करा महाराज. 10 महिन्यामध्ये तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी वाढल्याच नाही. मग त्या मेल्या का काय. तुम्ही बारीक अभ्यास करा, नाही तर डॉक्टर लोकांनी तडकाच उठवला होता. पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, भरा काढा काढा. अरे काय भरा काय काढा. मग आता गेल्या कुठे पेशी. आता कोणाच्या पेशी वाढल्यात का या 10 महिन्यात. नाही, वाढणारच नाही. का. प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाली, पावसाचं प्रमाण वाढलं, वातावरणात गारवा तयार झाला, आणि 8 महिने लोकांनी घरचं खाल्लं, लोक निरोगी झाली. हायवेची चपाती बंद झाली, हायवेचा रस्सा बंद झाला, पिठलंच खाल्लं लोकांनी पण दणकून खाल्लं. आपल्या घरातल्या चपातीला तेल नसलं तरी चालतं, पण ती भाजलेली असते, तिच्यामुळं पचनक्रिया ओके होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम. हायवेची जी चपाती आहे तिला हात लावलाच जात नाही, तिला हुक राहतो, हुक. 1 2 कुत्र्यासारखी फेकीत होतो, कुत्र्यासारखी. तरी बसलेला टॉमी म्हणतो अजून एक दे, अजून एक दे, अजून. 16 खात्यात काही टॉमी 16. आणि त्यामुळं तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. काय मत आहे तुमचं. हे मी बोलत नाही, गाथा बोलतो. युक्त आहार व्यायाम. जर तुम्ही सगळ्यांनी घरचं खाल्लं तर जनता निरोगी होईल. आता लोक निरोगी आहेत, सर्दी सुद्धा नाही कोणाला 3 महिने झाले. मेडिकलमध्ये 2च औषध खापायचे सध्या, मास्क सॅनिटायझर. खोकत सुद्धा नाही, लोक रिलॅक्स झाले लोक. आता जर तुम्ही परत बाहेरचं खायला सुरुवात केली तर पेशी कमकवत ना. आणि का खायचं बाहेरचं. सुंदर बायको आहे आपल्या घरात, लागेल ते आणा ना. पागालासारखं आपलं काही. बरं बायका अशा विचित्र केल्यात आपण, तिला चपात्या येईन, ती स्कूटीवर जातील, 6 रोट्या घेऊन येतील, याडपाट क्वालिटीचं. आणि हे दरिद्र म्हणतो पावान पावा. अरे काय आला जगतो का आला तू. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण काय ते. तुम्हाला का आता माया पुढे बसली का. खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का. अरे धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवणीला काय म्हणतात. आपले मी तळतणीनं बोलणारा माणूस आहे. तुम्ही मला महाराज म्हणून बोलावं म्हणून मी बोलणार नाही. मी तुमच्यातला म्हणून तुम्हाला बोलणार, आणि तुम्ही आमचे म्हणून ऐकलंच पाहिजे. घरचा आहार घ्या, निरोगी राहाल जनता. मग लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याला रोग नाही झाला, त्याला होणारही नाही कधी. तो बळीराजा आहे, ते काय असं येड आहे का. ते लॉकडाऊनला घाबरत नाही. अजूनही वर्षभर होऊ द्या, त्याला काय भ्याय. त्याची बायको गारक्याला गेली तरी 3 वांगे 2 मिरच्या घेऊन येते, गेला दिवस. नोकरीवाल्याची बायको काय खाती, चमच्यान वाटी खाती का घरात. शेतकऱ्याच्या घरात दूध आहे, गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही आटल्या शेळी. बरं शेळी प्राणी लय सोपा, कवाय दूध काढा, कोणलाय लहर येऊ. चहा उकळत आला, बरं दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. एकानं शिपीला दगड बांधला, आदळ का दूध, आदळ का दूध, आदळ का. महाराजांची भाषा युक्त आहार, चांगलं खात राहा. 6 महिन्यात आता फ्रेश झाले तुम्ही. 10 महिन्याचं टेन्शन गेलं. नको त्याच्यात पैसे घालायचे, काय करायचे, कशातही पैसे घालायचे. पैसे आरोग्याला घाला, आरोग्याचं कौतुक करण्यासाठी घालू नका. याला मेकअप करण्यात पैसे घालू नका, याला ताजं तवानं बनवण्यात पैसे. बरं याला मेकअप करून काय करायचंय. परत ऐका नीट. रूपाची श्रीमंती वये परत्वे कमी होते, गुणाची श्रीमंती वये परत्वे वाढते. गुणाची श्रीमंती, याला ब्युटी पार्लरला नेलं, मिक्सिंग केलं, सिरेमिक्स केलं, फेसिंग केलं, इथल्या फटीत चमकी भरली, किती सजवा, हे जाळायचं आहे.
आणि विशिष्ट वयापर्यंत ठीक आहे. हे लहान आली पोरं सांभाळताना आपण किती लाडात येतो. मा सोन्या, मा छकुला, माझा बाबड्या, माझा छकुला, माझा सोन्या. मग एखाद्या म्हाताऱ्याला म्हणला का मा सोन्या, मा छकुल्या, हां प्लीज किस मी म्हणला कधी? हो. आता हे आपण तुम्ही नोकरी करणारी माणसं आहे बरेच. बायको जर कामाला गेली आणि तुम्ही जर घरी असले तर किती लाडानं पोरग सांभाळता तुम्ही. पोरग कडेवर घेताना दारात येतो, मम्मी आली, गबस मम्मी आली, गबस रड नको मम्मी आली, गबस रड नको मम्मी आली, गबस रड नको आपली मम्मी आली. आणि तुम्ही जर कामाला जायला असेल, बायको जर दरवाजात राहते, इतकंच पोरग असं कडेवर घेते, पप्पा आले, रडू नको पप्पा आले, पप्पा आले, विचार बरं पप्पांना उशिरा का आले. आता त्याला काय बोलता येते का? ती त्याचाच हात धरती नवऱ्याच्या घालाव. हान पप्पांना, पप्पा नालायक म्हणतो, हान हान अरे काय हान. हसत हसत जगायचं मला. हो आनंदी राहा, काय गॅरंटी नाही. हो पण घरचं खालं का निरोगी माणसं. आता रोग नाही राहिले, तुम्ही घरचं खायचं. तुमची अडचण काय आहे नक्की? बाहेर जेवण्यात काय अडचण काय? 2च चपात्या खायच्या तर अर्धीच खा, घरी खा. पण घरच्या खाण्यामध्ये ताकद आहे. आता हे आम्ही सर्दी नाही अजून, कवाय आढळतो 3 तर मोकळे करतो रोज. मी काही सीझन मधला बुवा नाही. मला हलक्या हाती 90चा महिना, जानेवारी 93चाच काढला. आता उद्यापासून परत बंद झालं काही काही ठिकाण. काय झालं? आमचे दिवस फिरले महाराज, काय सांग. बरं चाललं होतं. हो सगळ्यांचे दिवस फिरले ना, आमचं काय? आमचं तरी बरं आहे. हो हो नाही तर आमची येडेवाणीच करायला लागली होती. गायक वादक महाराज लोक बी येडेवाणीच करायला लागली होती. चहा दूध आता म्हणतो काही दे फक्त बोलव. आता कबार पिठलं प्यायला दिलं तरी चालन फक्त. आता नाही तर लय आकडू. आता देव येतो, सृष्टीचा नियता आहे. जागे वाढल्याशिवाय. अहो ग्रामपंचायती लागल्या आणि कोंबड्याला रोग आला. मतमोजणी झाली आणि कोंबड्या नीट झाल्या. काय देवाचा न्याय आहे. माझे चरणी जगन्नाथ चित्त ठेरे, माझे ते कोण ठरले? माया जगन्नाथ बाप.